प्रत्येक गावाच्या भोजनदानामुळे आपली पंढरपूरची वारी ही सफल होत असते. कारण कसं आहे, आपल्या पोटात असलं तर आपण पुढे चालणार आहोत ना. मग त्यांचे आपल्यावर अगणित उपकार आहे आणि संतांचे देखील आपल्यावर अगणित उपकार आहे. आणि त्या संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता आपल्याला पंढरपूरची वारी केलीच पाहिजे. आणि अतिशय सुंदर अशी आपल्या रूपलाल महाराजांची दिंडी थाटामाटात चालत आहे. कारण रूपलाल महाराज काही सामान्य नव्हते. कारण प्रत्यक्षात भगवंताचं स्वरूपच रूपलाल महाराज आहे. त्यांनी प्रत्येक ठिकाणी चमत्कार केले, पण त्या चमत्काराला पाहण्याकरिता तो चमत्कारीच पाहिजे, साधारण व्यक्ती नाही पाहिजे. आणि रूपलाल महाराजचे उपकार तर भरपूर आहेत. आपण येताना एक गाव लागलं, महिमाळमध्ये. त्या ठिकाणचा एक दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. तिथं आमची दिंडी आली होती. 20 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. कारण त्या ठिकाणी आल्यानंतर सर्वीकडे दुष्काळ पडलेला होता. दुष्काळ पडला असता काय झालं, तिथले लोक म्हणत होते की वारकरी आले पण पाणी घेऊन नाही आले, आम्ही कोणत्याही वारकऱ्याला जेवण देणार नाही. असं म्हटल्यानंतर सर्व वारकरी थप्प झाले. थप्प झाल्यानंतर मग काय, सर्व विचार करू लागले की आज जेवण कसं करायचं. आणि त्या ठिकाणी ते गावकरी म्हणत होते की जेवण अजिबात मिळणार नाही वारकऱ्यांना. तर त्या ठिकाणी इलोरा संस्थानचे मोतीराम बाबा होते. म्हातारे होते पण निष्ठावान सुंदर असे व्यक्ती होती आपल्या बाबाच्या सानिध्यात. आणि त्या ठिकाणी ते समोर आले. समोर आल्यानंतर त्यांनी म्हटलं, बाबा तुम्ही जेवणदान का देत नाही, काय कारण आहे नेमकं. तर ते म्हणाले, बघा तुम्ही आले पण 1 महिन्यापासून आमच्याकडे पाऊस नाही, पाणी नाही, पीक पाणी काहीही नाही, आणि म्हणून आम्ही तुम्हाला जेवण देत नाही. त्याच वेळेस मोतीराम बाबांनी हातावर पाणी घेतले आणि रूपलाल बाबाला साक्षी मानून त्यांनी सांगितले, खरंच रूपलाल बाबा आमच्या सोबत असतील तर आज तुमच्या गावात पाणी येणार. असा पाण्याचा संकल्प सोडला त्यांनी. आणि लगेच रूपलाल महाराजांची आरती झाली. आम्ही टिनाच्या शेडमध्ये गेलो. गेल्यानंतर इतकं जोरात पाणी आलं की वारकऱ्याला जाण्याकरिता म्हणजे टाइम नाही मिळाला. गावकरी सर्व ओले झाले. आम्ही जे टिनाच्या शेडमध्ये होतो, टिनाच्या शेडमध्ये राहूनही आम्ही सर्व ओले चिंब झालो. म्हणजे कपडे बॅगा सर्व टोटल पूर्ण ओले झाले होते. इतकं पाणी जोरात आलं. ह्या रूपलाल महाराजचा महिमा आहे. विठाला माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण पुरुषोत्तमजी महाराज नेमाडे दिंडी चालक यांनी प्रत्येक दिवसापासून सुरुवातपासून तर आजपर्यंत रूपलाल महाराजचं आपल्याला चरित्र सांगितलेच आहे. आणि त्यांचा हेतू पण तोच आहे की रूपलाल महाराजांचं चरित्र गावोगावी जायला पाहिजे, पोहोचायला पाहिजे, रूपलाल महाराजांची महती कळायला पाहिजे. त्यांचा हेतू तोच आहे. आणि निस्वार्थ सेवा आहे त्यांची. आणि त्याच प्रकारे आपल्या दिंडीला लाभलेले दिंडी प्रमुख हरिभक्तपरायण किशोरजी महाराज यावतकर ह्या आणि निष्ठेने दिंडी सुरळीत चालण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांना खूप धन्यवाद. तसेच माझे गुरुतुल्य हरिभक्तपरायण मृदंगाचार्य पवनजी महाराज, त्यांना मनापासून धन्यवाद. माझ्यासारख्या कीर्तनाला मृदंग वाजवत आहे, मी धन्य झालो. आणि तसेच आपल्याला लागलेले प्रत्येक ठिकाणचे गावोगावचे मित्रमंडळी, माझे सखे सोयरे, प्रत्येकाचं नाव घेत नाही म्हणा तरी माझ्या दैवा